हॅलो मित्रांनो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण चाललो आहोत पालीला. पालीचा फेमस गणपती. तर पालीमध्ये आहोत तर तेच होतं की इकडचे काही स्पॉट कव्हर करू. तर जसं काल आपण पालीचं मार्केट आणि जिथे बंगलोज वगैरे स्टेसाठी पिकनिक स्पॉट जे होते ते मी तुम्हाला दाखवले. आज आपण चाललो आहोत पालीमध्ये. तर पालीमध्ये स्पेसिफिक बाप्पाचं दर्शन, थोडंफार आजूबाजूचं काही निसर्ग कव्हर करता आलं तर. तर असं असेल आजचा आपला सोलो ब्लॉग. तर चला बाप्पाच्या दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपला बाप्पाकडे जाण्याचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. तर आता आपण निघालो आहोत पालीकडे. तर तुम्हाला थोडीफार रोडची कंडिशन दाखवतो. हा जो रोड आहे ना, पालीचा रोड, तो एवढा क्लास आहे ना की म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅप्चर करून दाखवतो. कारण की आता पाऊस पण काल पडलेला आहे, हिरवगार वातावरण आहे, ऊन फार कमी आहे आणि त्यामध्ये निसर्ग जो बघण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर तुम्हाला मी निसर्गाचे जे बोलतात ना एक व्हिडिओचे क्लिप्स पण तुम्हाला दाखवतो. तर रोड पण तुम्हाला दाखवतो. मी रोड पण बघण्यामध्ये तुम्हाला ना आनंद वाटेल. म्हणजे तुम्हाला नक्की जर्नी ही आवडेल. म्हणजे तुम्ही जसं काही माझ्याबरोबरच तुम्ही ट्रॅव्हल करतायत तर तो फील तुम्हाला इथे येईल. तर मी थोडासा मोठा व्हिडिओ बनवतो हा. पण या व्हिडिओ बघताना तुम्हाला ना असं वाटेल की तुम्ही माझ्यावर प्रवास करताय, तुम्ही पालीला तेव्हा बाप्पाच्या दर्शनासाठी माझ्याबरोबर चाललात. तर हा फील करून द्यायचा हा प्रयत्न आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा, रील्स पाहत राहा. तर आता हे आपण आलो आहोत जो पालीचा रोड आहे वाकणला जाणारा. तर त्या रोडवर आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे. इथे आता मी जिथून निघालो ना, हा मी इथे वन नाईट स्टे केला होता. कारण मला थोडं पाली एक्सप्लोअर करायचं होतं. तर इथे जिथे मी राहत होतो ते होतं IVI स्टुडिओ अपार्टमेंट. तर चांगली जागा आहे, मस्त जागा आहे. स्पेसिफिक इथे ना बायकर्ससाठी हा स्पॉट आहे. म्हणजे ग्रुप पिकनिक वगैरे असतात ना, तर त्यांच्यासाठी हा चांगला बेस्ट ऑप्शन आहे. बायकर्स आता मी काही वर्षापूर्वी राईड करायचो. हा निसर्ग बघा, वरती बघा. मी जेवढं दाखवलं तेवढं मला प्रयत्न करून दाखवायचं. तर वरती तुम्ही बघा आकाश, इथे आता थोडंसं गर्दी दिसते आहे. हे बघा, हे ना, हे मध्येही असे जनावर आपले असतात. तर थोडा कोकण साईडला जाताना हाच एक प्रॉब्लेम असतो की ड्राईव्ह करताना थोडं लक्ष देणं जरुरी आहे. हां, तर आपण होतो टॉपिकवर. तो होता त्या पाली स्टुडिओचा जो मी आता सांगितलं अपार्टमेंट, त्याच्याबद्दल IVI स्टुडिओ. तर तिथे कसं मी जेव्हा राईड करायचो ना, तर रायडर ग्रुपमधून फिरायचो तेव्हा आम्ही 2-3 वेळा इथे स्टे केला होता. त्यामुळे मला हा स्पॉट माहिती होता. रिजनेबल हे आहे, स्टे आहे इथे. प्राईस खूप कमी आहे. व्यवस्थित आहे. म्हणजे काही नाही, पूल वगैरे, स्विमिंग पूल वगैरे आहे. माझे रील्स जर तुम्ही बघितले असेल या वीकमधल्या, तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं थोडीफार आयडिया येईल. काय कुठल्या व्हिडिओमध्ये जर काही दाखवता आलं तर मी नक्की त्याबद्दल काही शेअर करेन. पण चांगलं आहे, तुम्ही तिथे स्टे करू शकता. फॅमिलीज पण बऱ्याच तिथे येतात. फूड ऑप्शन तिथसाठी तिथे रेस्टॉरंट आहे त्यांचं. स्टे तुम्हाला मिळतो, हॉटेल नाही आहे. प्रॉपर राहण्यासाठी उत्तम सोय आहे. तर चला आपला प्रवास कंटिन्यू करूया. हे बघा, हे जे निसर्ग बोलतो ना तुम्हाला मी, तुम्ही फक्त व्हिडिओ हा नीट बघितलात ना, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही माझ्यावर ड्राईव्ह करताय. या निसर्गाची ट्रॅव्हल करताना जी मजा आहे ना, ती माझ्यावर तुम्ही उपभोगता हे तुम्हाला नक्की जाणवेल. तर चला आपला प्रवास कंटिन्यू करूया.
हे ना एक आता ना पुढे ना गाव लागेल, हे आसरे म्हणून गाव आहे. हे मध्ये एक गाव येतं. आपण जेव्हा खोपोली स्टार्ट करतो त्यानंतर आपण पाली किंवा वाकडमध्ये जाईपर्यंत आपल्याला 2 गाव लागतात. त्यातलं हे सेकंड गाव आहे. हे आसरे म्हणून आहे, छोटंसंच गाव आहे इथे. तर हे एक गाव क्रॉस केल्यानंतर काही मिनटातच आपल्याला पालीचं देवस्थान दिसू लागतं. एक मोठा डोंगर आहे, तो डोंगर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. त्या डोंगराच्या पायथ्याशी आपलं पालीचा गणपती बल्लाळेश्वर. हे बघा पुढे बघा, इथे समोर कसं मस्त वाटतं ना, एकदम असं एखादं पोर्ट्रेट वगैरे आपण बघतो ना, एखादं पिक्चर सीन तसं एकदम वाटतं ते. म्हणजे नजाराच वेगळा. कोकण कोकण. हा बघा मित्रांनो, हा जो समोर दाखवतो ना तुम्हाला, आता मी गाडी थांबवली यासाठी. हा जो समोर जो डोंगर दिसतो ना, त्याच्या पायथ्याशी आपलं बल्लाळेश्वरचं मंदिर आहे. त्या एक्झॅक्टली त्या डोंगराच्या पायथ्याशीच आपल्याला जायचं आहे. पाली प्रॉपर देवपाली क्षेत्र बल्लाळेश्वर हे प्रॉपर तिथेच आहे. निसर्ग बघा एकदम, म्हणजे ना असं बघतच राहावं असं. किती पण ड्रायव्हिंग केलं किंवा किती ते थांबलं ना तरी पण काय मन काय भरत नाही. एवढं ते निसर्ग बघण्यामध्ये असं गुंग होऊन झाल्यासारखं वाटतं. चला आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया. आता आपण काही मिनटातच मंदिराच्या इथे पोहोचू.
तर मित्रांनो आपण आता आलो आहोत प्रॉपर बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी पाली क्षेत्रपाली. तर हा आहे आजूबाजूचा परिसर. तर आपण आता हळू आतमध्ये जाऊ, तुम्हाला जस्ट दाखवतो की एक्झॅक्टली कसं आहे. हा आहे आपला गेट, इथून आपल्याला एंट्री करायची आहे बल्लाळेश्वर देवस्थान. इथे तुम्ही स्टार्टिंगला गेलात ना, तुम्हाला इथे ज्यांची छोटी छोटी दुकानं आहेत ही फुलांची, प्रसादासाठी काही वस्तू तुम्हाला ते गिफ्ट आयटम वगैरे एक्सेसरीज वगैरे बऱ्याच मिळतील तिकडे. इथून पहिलं जे आपण जातो ना, हे आहे ना, हे फर्स्ट एक मंदिर लागतं. बल्लाळेश्वराचंच रूप आहे हे. गणपती बाप्पाचं एक पहिलं मंदिर आहे. इथे दर्शन घेऊनच आपण ॲक्च्युअली आपल्या बल्लाळेश्वराकडे जातो. तर चला आपण आता इथे दर्शन घेऊया आणि पुढे आपण आपल्या बाप्पाकडे जायला निघूया. इथून निघालो ना आपण की बाहेर या फर्स्ट मंदिरातून बाहेर पडलो की परत आपण मेन रोडवर येतो, जिथे आपलं ते गणपती बाप्पाकडे जायला जो मेन रोड आहे, जिथे दुकान शॉप्स आहेत सगळे. तिथून बाहेर पडलो का मी सरळ जायचं आहे. हे सरळ सरळ हा सेकंड गेट आहे. या सेकंड गेटमधून आपल्याला पुढे गेलो की लेफ्ट साईडने रस्ता आहे. मी दाखवतो तुम्हाला, आपण हळूहळू जाऊया. तुम्हाला प्रॉपर मी मंदिराची टूरच देतो, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कुठून कसं कसं जायचं आहे ते. तर हे लेफ्ट साईडने हे जे आहे ना, इथून आपल्याला जायचं आहे. आणि फायनली आपण आलो आहे. तर चला दर्शन घेऊया. इथे ना आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे. तर आपण इथे बसून आमचं बाप्पाचं दर्शन प्रॉपर घेऊ शकतो. इथे ना हे छोटी स्क्रीन आहे. प्रत्येक वेळी आपल्याला आतमध्ये प्रॉपर बघायला मिळते की उभं राहता येत नाही. मग त्या इथे येऊन आपण बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो. तर हे ना मंदिराच्या बॅक साईडला ना हे तलाव आहे छोटंसं, मंदिराला लागूनच आहे. तर चला आता इथे ना वाटतं आरतीची सुरुवात होत आहे. चला आपल्याला चांगलं वाटते की आपल्याला आरती पण मिळते. आपण आरतीचा व्हिडिओ पण करू शकतो
मित्रांनो, आपल्याला मस्त बाप्पाची आरती मिळालेली आहे. बराच वेळ इथे बसायला मिळालं. शांत प्रसन्न वाटलेलं आहे. तर चला, आजचा आपला प्रवास इथेच आपण संपवूया आणि बाप्पाचं नाव घेऊन पुढची जर्नी आपली तर चालूच राहील. आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स द्या आणि येणारे पुढचे व्हिडिओ बघत राहा. असेच माझ्यासोबत राहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.